माणूस म्हणतात त्यांचा काय झाला शेवट गोड झाला चांगला झाला. एखादा एकादशीला जर मेला तर माणसं म्हणतात फलाण्याचं चांगलं झालं बाबा एकादशीला गेला, पण याला शेवट गोड म्हणत. एकादशीला चोर मरतात ना, पाप करणारे बी मरतात. होय दादा, मग त्यांचा शेवट गोड झाला म्हणता येईल का? नाही ना. शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे भगवान परमात्म्याची प्राप्ती होणं. भगवान शेवट तो होतो तुझी आने बोल, तुझी आने बोल, तुझी आने बोल, तुझी आने बोल. शेवट तो होतो तुझी आने बोल, तुझी आने बोल. शेवट तो होतो तुझी आने बोल, तुझी आने बोल. मनवनी चाल धरी बसो, मनवनी चाल, मनवनी चाल धरी महादेव महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. शेवट गोड कधी होतो? शेवट तो होतो तुझी आने गोड, मनवोनी चाड धरी तसे धरी तसो. म्हणजे अर्थात भगवान परमात्म्याची प्राप्ती होणं, भगवान परमात्म्याची भेट होणं हा शेवट गोड आहे. मग हा झाला का कोणाचा आतापर्यंत? ज्या अर्थी तुकोबाराय म्हणतात शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्यासाठी तुकोबाराय म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास. शेवट तो भला, क्या बात है, भला शेवट तो भला, शेवट तो भला, भला शेवट तो भला, भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, माहेरा आलो निजाच्या माहेरा. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, माहेरा आलो निजाच्या माहेरा. शेवट तो भला. बापूने सुंदर प्रमाण दिलं. तुकोबाराय म्हणतात, इथं म्हणतात शेवटचा दिस गोड व्हावा याच्यासाठी अट्टहास केला, आणि इथं म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला. अर्थात तुकोबारायांचाही शेवट महाराज गोड झाला. कारण झाला ना महाराज. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. देव तुकोबारायच्या घरी आले हो, म्हणून तुकोबाराय म्हणतात आज आमचा शेवट गोड झाला. आणखीन कोणाचा झाला का? ऐका, इतिहासामध्ये पुराणामध्ये अनेक चरित्र आहेत, अनेक महात्म्यांची. तुम्हाला मी कोणा माणसाचं सांगत नाही, एका पक्षाचं सांगतो. बघा, पक्षानं सुद्धा आपल्या जीवनामधला शेवट गोड करून घेतला. बरं, तो पक्षी काय असा एकदम उच्च कुळातला नव्हता. पक्षी कोण होता? एकदम अधम यातीतला. त्याचं नाव आहे जटायू. ग्रीद असं म्हणतात त्याला संस्कृत मध्ये, आणि गीद अर्थात गिधाड. जटायू रामायणामधला विषय. मला वाटतं हे अरण्यकांडामध्ये आलेला आहे 6व्या अध्यायामध्ये. महाराज देवठाणमध्ये रामायण सुरू आहे ना दादा, म्हणून थोडं रामायणातलं सांगा म्हणून जरा लोक टाव करते. जटायू होता. बरं, जटायूचा कुळाचा जर विचार केला तर जटायूचं कुळ कसं होतं? एकदम पक्षाच्या योनीतला. परमार्थामध्ये महाराज कुठल्या जातीतला आहे, कुठल्या योनीमधला आहे, कुठल्या धर्मातला आहे याला कधीच महत्त्व नसतं महाराज. पण त्याचं काम काय चांगलं आहे, त्याचं कर्तृत्व, त्याचं कर्म चांगलं पाहिजे. नसता काही काही माणसं चांगल्या कुळात जन्माला येतात, पण सकाळी उठल्याबरोबर बिन पाण्याची पितात. त्याचं काय? उत्तम कुळी जन्म क्रिया मंगळ. मी बोलतोय का बापू? कोण म्हणते? तुकोबाराय. उत्तम कुळी जन्म आणि क्रिया मंगळ. काय करायचं चांगल्या कुळात जन्माला येऊन? होय धनुभाऊ, बुडविले कुळ उभं येता. तुकोबाराय म्हणतात कुठल्या कुळात जन्माला आलाय, कुठल्या जातीत, कुठल्या धर्मात, मला असा माणूस सांगा की अशी एक जात सांगा की त्या जातीमध्ये माणसं दारू पित नाहीत. होय बाबा,
आहे का एखादी अशी जात की त्या जातीत माणसं दारूच पित नाहीत? प्रत्येक जातीमध्ये माणसं दारू पितात आणि प्रत्येक जातीत धर्मात माणसं चांगली आहेत. या जटायूचा जर कुळाचा विचार केला तर जटायू आदम कुळातला होता. म्हणजे ऐका चरित्र, स्वतः रामप्रभू त्या जटायूला विचारतात, जटायू तू कोण आहेस? मी कश्यपाचा नातू, जटायू नामे विख्यातू. मी त्या कश्यपाचा नातू आणि जटायू नामे विख्यातू. आता कश्यप ऋषी, त्या कश्यपाला 13 पत्न्या होत्या. त्याच्यापासून सर्व ही सृष्टीची उत्पत्ती आहे. त्या अरण्यकांडामध्ये सुंदर विषय आला हा 6व्या अध्यायामध्ये. आता त्या 13 पत्न्यांची नावं काय काय ते रामायणामध्ये सर्व आले. कोणापासून कशाची उत्पत्ती झाली, कोण्या पक्षाची, कोण्या मानवांची, दानवांची, राक्षस कोणापासून झाली, झाडं कोणापासून झाले, दगडं कोणापासून झाले, सगळं त्या 13 पत्न्यापासून ही कश्यपाची सृष्टी. आज बी जर आपल्याला जर आपलं गोत्र जर आठवत नसेल किंवा गोत्र माहीत नसेल तर ब्राह्मण सांगतात कश्यपाय नमः. कश्यप गोत्राच म्हणून ज्यांचे नाठवे कुळ गोत्र त्यातील लाविती कश्यप. भावात रामायणामध्ये ओवी. मग आपण सर्व त्या कश्यपाच्या कुळातले आहे. त्या कश्यपाच्या कुळातील त्या कश्यप ऋषीचा नातू कोण? जटायू. जटायूचे वडील कोण? त्या कश्यपाशी बहुत पत्नी आदिती दिती दनी, मुख्य माझी पित्याची जननी विनिता नामनी पतिव्रता. जटायू सांगायला आदिती दिती दनी आणि मुख्य माझी पित्याची जननी विनिता नामनी पतिव्रता. त्या विनितेचे दोघे कुमर गरुड आणि अरुण सुपुत्र जाण, भगवत भजनी अतिपवित्र त्यांचे चरित्र अवधारा. हा जटायू म्हणजे अरुणाचा मुलगा. अरुण आणि गरुड हे दोघं विनितेचे मुलं. अरुण रविरती सावधान आणि गरुड श्री विष्णूचे वाहन. अरुण दोघं भाऊ, पण दोघाला ड्रायव्हरची नोकरी. ते ड्रायव्हर काय सामान्य माणसंच नव्हते महाराज. एक होता सूर्याचा आणि एक होता भगवान विष्णूचा. आज बी बघा तुम्ही, अरुण उठल्याशिवाय मालकाकडे गेल्याशिवाय सूर्याला निघताच येत नाही. म्हणून तर काकड्यात म्हणलंय, उठा अरुण उदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजला, हरी चौघडा सुरू झाला, काकडा रती समयाचा. अरुण हा सूर्याचं सारथ्य करतो. त्या अरुणाचा मुलगा कोण? जटायू. त्या जटायूचं चरित्र ऐका. जटायूनं कसा आपल्या जीवनातला. बरं, जटायू अरुणाचा मुलगा आहे. जटायूचा काका कोण होता? चुलता. जटायूचा चुलता म्हणजे गरुड. गरुड असा आहे महाराज, भगवान परमात्म्याच्या मंदिरात गेल्याच नंतर गरुडा पुरं कान धरून नाचल्याशिवाय जगाचा मालक ताब्यात घेतच नाही आपल्याला. गरुड म्हणतो मालक हे चांगले घ्या हिशाबात जरा. कान धरून या नाचन गरुडा पारी. गरुड भगवंताचं वाहन आहे. गरुड जटायूचा चुलता आहे. किती मोठ्या कुळातला विचार जर केला तर आता. पण त्या जटायूनं महाराज कर्म असं केलं, होता आदम कुळातला, पण जटायूनं कर्म असं केलं की जगाच्या मालकाला जटायूपर्यंत यावं लागलं, जटायूला त्याच्यापर्यंत जावं लागलं नाही. माणसानं जीवनामध्ये कर्म असं करावं की देवानं आपल्यापर्यंत यावं. सावता महाराजांनी केलं नाही का महाराज? भगवान जगाचा मालक सावता महाराजाकडे गेला महाराज. कांदा मुळा भाजी अवगी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी अवगी विठाबाई माझी. जटायूनं महाराज कर्म असं केलं की जगाचा मालक प्रभू रामचंद्र यांची पत्नी कोण? सीताई साहेब, हिचं हरण झालं. एक मोठा पैशावाला बापू तिला घेऊन जाऊ लागला. कोण? रावण. महाराज रावण चुकला जरसा कुठं तिथं. ज्यावेळेस सीताई साहेबाचं हरण करत असताना घेऊन जाण्यासाठी आला, चोरून नेण्यासाठी, त्यावेळेस वेश कोणता घेतला? संन्याशाचा. अर्थात भगवे कपडे नेसले. मग सीताई साहेबाला घेऊन जात असताना, आकाश मार्गाने जात असताना जटायूनं पाहिलं. म्हटलं संन्यासी या. आणि बरोबर कोण आहे?
स्त्री एक, संन्यासाचा स्त्रीचा काय संबंध? रावणानं तिथं जटायूचं डोकं थोडं लावलं जटायूनं, म्हणला ह्याच्यासोबत जर ही सहमत असेल तर आरडाओरडा करणार नाही. बरं, संन्यासासोबत स्त्री कसं काय असू शकेल? पण ज्यावेळेस सीतासाहेबाचे आवाज आक्रोश कानावरती आला, वाचवा वाचवा, त्यावेळेस जटायूच्या लक्षात आलं की हा बळजबरीने घेऊन चाललेला आहे. मग महाराज जटायूनं त्या रावणाबरोबर युद्ध खेळलं. तुम्हाला सर्वांनाच हा भाग माहीत आहे. रावणानं महाराज रामाची शपथ घातली, जटायूला सांगितलं, सांग तुझं मरण कशात आहे. महाराज जटायू भगवत भक्त होता, त्यानं खरं बोलला, म्हणला माझं मरण माझ्या पंखात आहे. रावणाला विचारलं, रावणा तुझं मरण सांग. आता रावणच होता. रावण म्हणला माझं मरण कशात आहे? अंगठ्यामध्ये. महाराज अंगठ्यात सांगितल्याबरोबर महाराज त्या जटायूनं त्या रावणाचा अंगठाच उपसून घेतला, तोडला अंगठा. ज्यावेळेस अंगठा तोडायला गेला त्यावेळेस रावणानं काय केलं, दोन्ही पंख जटायूचे महाराज उपटले आणि फेकून दिले. जटायू मृत्यू धारातीरी पडला आता. आणि रावण सीतासाहेब घेऊन गेला, पण सीतेने सांगितलं, ऐक जटायू, तू काळजी करू नको, तू भजन करीत राहा, नक्की तुला रामप्रभू भेट देतील. महाराज जटायूनं सीतासाहेब शब्द ऐकले, भजन करीत राहा. जटायू त्या अवस्थेमध्ये पडलेला आहे, काही वेळामध्ये मरणार आहे, पण जटायूचं महाराज भजन सुरू होतं. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. असं भजन करीत होता जटायू. वाट बघू लागला, कधी येतील मालक, कधी येतात प्रभू रामचंद्र. महाराज ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी जटायूपाशी आले, पाहिलं कोणीतरी पक्षी आहे पडलेला आहे खाली. बापू तुळशीदास रामायणामध्ये असं सांगितलंय की जटायू धारातीर्थी पडलेला आहे. जटायूचं शरीर सर्व रक्ताने माखलेलं आहे, सर्व त्या वनामधली माती त्याच्या शरीरावर लागलेली आहे, पाला पाचोळा सर्व अंग भरलेलं आहे. जगाच्या मालकानं महाराज जटायूला उचलून घेतलं, हातावरती घेतलं आणि आपल्या स्वतःच्या जटेने जटायूचं अंग पुसलं. हे वाल्मिकी रामायणामध्ये ह्याचे दोहे आलेले आहेत. रात्री आम्ही चैतन्य महाराजांनी आम्ही ऐकला तो प्रसंग. स्वतः जगाचा मालक जटायूला उचलून घेतो. विचार करा, ज्या रामप्रभूची मांडी स्वतःच्या बापाला मिळाली नाही, तो भगवान प्रभू रामचंद्र आज जटायूला उचलून घेतो मांडीवरती, हातावर घेतलं आणि विचारलं, सांग तुझी दशा कोणी केली. त्यावेळेस जटायू सांगतो, तात दशानन यही गत आई, रावणानं माझी अवस्था केली अशी. रामप्रभू म्हणतात, जटायू तू आता थोड्याच वेळामध्ये मरणार आहे, तुला काय देऊ. आता ऐका जटायू काय मागतो. जटायू म्हणतो, प्रभू तुम्ही मला विचारले काय देऊ, तुम्ही काय देणार नाहीत. तुझी आसतेने वेदाशी बोलने, तुझी आसत म्या बोलवल्या वेदू बोले, म्या चालवल्या सूर्य चाले. अशी तुमची सत्ता आहे, सामर्थ्य आहे, तुम्ही काही देऊ शकतात, पण मला याच्यातलं काहीच नको. रामप्रभू म्हणतात, जटायू काहीच नको, काहीतरी माग. तू कर्म चांगलं केलंस, एका स्त्रीला वाचवता वाचवता तुझा प्राण तू सोडत आहे. महाराज जटायू म्हणतो, प्रभू तुम्ही जरी मला दिलं, तुम्ही देऊन देऊन काय माझं शरीर चांगलं करता, आणि त्या शरीरात परत मला भजन होईल तुमचं काय सांगता येते. या शरीरामध्ये आज तुमची भेट होण्यासाठी श्रीराम भेटावा अंतगती, योगी संन्यासी चिंतिती, तो भेटलाशी कृपा मूर्ती, देह लोभ चित्ती मज नाही. श्रीराम भेटावा अंतगती, योगी संन्यासी चिंतिती, आणि तो भेटलाशी कृपा मूर्ती, आणि देह लोभ चित्ती मज नाही. अरे देवा, योगी संन्यासी तुझी भेट होण्यासाठी साधना करतात. नखाच्या काहीच्या चुंबळी झाल्या. काही साधूंच्या महाराज जटाधराला 200 शिष्य आहेत, एवढ्या साधना केल्या त्यांना, पण त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा नाहीस. आज तू माझ्या समोर उभा आहेस, मग मी या देहाचा लोभ कशाला धरू, मला ह्या देहाला सुद्धा चांगलं करू नको. रामप्रभू म्हणतात, अरे काहीतरी माग, तुझं मरण जवळ आलंय. जटायू म्हणतो, तेच तर मी म्हणतो, मला असं मरण पुन्हा येणार नाही.
रामप्रभू म्हणतात नेमकं तुला काय वाटतं आता मरणाच्या अवस्थेमध्ये? जटायू म्हणतो ऐका प्रभू रामचंद्र, आता सध्या मी माझ्या वाणीनं तुमचं स्मरण करीत आहे, भजन करीत आहे, माझ्या डोळ्याने मी तुम्हाला पाहत आहे, हृदयामध्ये मी तुम्हाला ध्यान करत आहे. आताच्या एवढं मरण मला असं कधी येणार? जटायूचे शब्द आहेत, वाचे श्रीराम नाम स्मरण, दृष्टी श्रीराम दर्शन, हृदयी श्रीरामाचे ध्यान, आत्ताचे मरण मग कैसे. आता दृष्टी पुढे ऐसाच तुला आहे, 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 आता दृष्टी पुढे ऐसाच तुला, आता दृष्टी पुढे ऐसाच तुला आहे, आता दृष्टी पुढे ऐसाच तुला आहे. जो मी तुझं पाहे पांडुरंगा, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसाच तुला आहे, आता दृष्टी पुढे ऐसाच तुला आहे. पांडुरंगा, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसाच तुला आहे, आता दृष्टी पुढे ऐसाच तुला आहे. भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र आज जटायूच्या पुढे आहेत महाराज. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही. देवा तू माझ्या समोर असाच राहा. वाचे श्रीराम नाम स्मरण, दृष्टी श्रीराम दर्शन, हृदयी श्रीरामाचे ध्यान, आत्ताच्या आत्ता ऐसे मरण मग कैचे. जटायू म्हणतो माझा घाडो जन्मोजन्मांतरी, हेची माझा घाडो जन्मोजन्मांतरी, हेची माझा घाडो जन्मोजन्मांतरी, हेची माझा घाडो जन्मोजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही तुझे, मागणे श्रीहरी नाही तुझे, मागणे श्रीहरी नाही तुझे, मागणे श्रीहरी नाही महाराज भगवत भक्त ही इच्छा करतात महाराज. हेची मज घडो जन्मोजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही तुझे. जटायू म्हणतो देवा आता मला काही नको, जन्मोजन्मांतरामध्ये तू माझ्या समोर राहावा, आता तुझी मला प्राप्ती व्हावी. प्रभू रामचंद्रानं ऐकलं महाराज. प्रभू रामचंद्र म्हणतात जटायू तू खरंच धन्य आहे, तो सर्व कुळाचा उद्धार केला, तुझा तर झालाच आता, कारण साक्षात मी तुझ्या समोर आहे. आज माझ्या वडिलांना माझी मांडी मिळाली नाही, ती तुला मिळाली. खरं आहे महाराज. दशरथ राजाला भेटली का रामाची? 4 पुत्र राया दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. पण आज जटायू बघा एका पक्षाला रामप्रभू भेट देतात. जटायूचं ऐकलं सर्व, रामप्रभूनं पुढे विचार केला, म्हटले आता खरंय जटायू म्हणतो तेच खरंय, कारण पुढच्या जन्मामध्ये दुसऱ्या शरीरामध्ये हे भजन घडेल किंवा असा प्रसंग येईल हे कदापि शक्य. महाराज देवाची भेटच दुर्लभ आहे. तुम्हाला तुकोबरा म्हणतात ना, डोंगर तुम्हाला सोन्याचे करता येतील, सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानो रान कल्पतरू करवती, पण पर्या दुर्लभ विठोबाचे पाय. देवान तू मला आज भेटलास, मला दुसरं काही नको. प्रभू रामचंद्राने विचार केला, ठीक आहे म्हणले जटायू ऐक. प्रभू रामचंद्राने त्यांच्या पार्षदांना बोलवलं. श्रीराम म्हणे त्या पुरुषाशी, जटायू माझा पुण्य राशी, त्याची न्यावे वैकुंठाशी, अक्षयवासी स्थापावा.
श्रीराम म्हणे त्या पुरुषाशी, त्या पार्षदांना, जटायू माझा पुण्य राशी, देवाने माझं म्हणावं जटाला ते पुण्य राशी, त्याशीने अवय वैकुंठाशीन अक्षयवाशी स्थापावा. ऐका महाराज. आणि ज्यावेळेस पार्षद न्यायला आले देवाचे जटायूला, रामप्रभूनं जटायूला महाराज कुरवाळलं. लावोनी हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. लावोनी हात कुरवाळीला माथा. महाराज जटायूच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, रामप्रभूही रडतायत. काय भाग्यवान आहे हा, पक्षाच्या जातीतला आहे, पण आज त्यांना जीवनाचा शेवट चांगला करून घेतलाय. ज्यावेळेस पार्षद न्यायला आले त्यावेळेस जटायूला म्हणतात, जटायू महाराज बसा विमानामध्ये. पण जटायू म्हणतात, थांबा 2 मिनिटं. त्रिवार करोनी प्रदक्षिणा, लागोनी श्रीरामाच्या चरणा. नाथ महाराज म्हणतात, जटायूनं 3 प्रदक्षिणा केल्या प्रभू रामचंद्राला. त्रिवार करोनी प्रदक्षिणा, लागोनी श्रीरामाच्या चरणा. जटायू आरोढोनी विमाना, वैकुंठ भुवना निघाला. तुकोबराय म्हणतात, हा शेवट जीवनामध्ये घडला पाहिजे. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटीचा दिस गोड व्हावा, शेवटीचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. शेवटीचा दिसा गोड व्हावा, शेवटीचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो तुकोबराय म्हणतात, आमच्या जीवनाचाही शेवट जसा गोड झाला तसा एका पक्षानं शेवट गोड केला. विचार करा, कोण होता जटायू, पण कर्म चांगलं होतं. आम्हाला वाटतंय आपल्या जीवनामध्ये शेवट चांगला गोड व्हावा, पण जटायूने महाराज स्वतःच्या शरीराचं बलिदान दिलं, तेव्हाच देव भेटला. देव का असा तसा भेटतो का? त्याला किती जटायूला महाराज सगळं रक्त भंबाळ व्हावं लागलं, त्या रावणाबरोबर युद्ध खेळावं लागलं. आपल्यालाही महाराज काम क्रोध आहेत, हे रावणच आहेत, त्यांच्याबरोबर युद्ध खेळावं लागतं, तवा राम येतात. हे सुद्धा वैरीचे आहेत ना काम क्रोध. हे ज्ञान निधीचे भुजंग, विषय दरीचे वाग, भजन मार्गीचे मांग मारक जे. हे जळे विन बुडविती, आगी विन जाळीती, ज्ञानी अशी तरी जिंकिती, पैज घेऊन या. हे वसती ज्ञानाच्या एका हारी. युद्ध करावं लागतं. जटायूने युद्ध केलं रावणाबरोबर. चला ऐका सांगतो. मी तर म्हणलं तुम्हाला, कुठल्या जातीत मनुष्य जन्माला आलाय हे कधीच महत्व नाही. ह्याला कुठल्या धर्मामध्ये आलाय हेही महत्वाचं नाही, पण त्याच्या जीवनामध्ये तो करतो काय, त्याचं कर्तृत्व काय आहे, त्याचं कर्म काय आहे. संत मालिकेमध्ये आपण काकड्यामध्ये त्यांचं नाव घेतो, चोखोबरायांचं. चोखोबराच्या जीवनाचा विचार करा. चोखोबर संप्रदायामध्ये जात विचारतात का बापू कोणी? आता आपण एवढे बाहेर कार्यक्रम फिरतो. आता रात्री चैतन्य महाराज आम्ही धाराशिवला गेलो उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये. त्या घरी गेल्याबरोबर महाराज त्या घरच्यांनी आम्हाला फुलं टाकले, चटाया टाकल्या, ओवाळलं. त्यांना आम्हाला गेल्या विचारलं का तुमची जात कोणची, कुठून, कोण्या धर्मातले. संप्रदाय हा जातीच्या पलीकडे गेलेला संप्रदाय महाराज. याता याती धर्म नाही विष्णुदास. जनाबाई तर म्हणतात, हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. उत्तम जातीतला असू द्या, नाही चांडाळ जातीतला असू द्या, पण वारकरी संप्रदाय महाराज तुका म्हणे नाही जाती सवे काम, आणि ज्याचे मुखी नाम तोची धन्य. चोखोबरायचा विचार केला. चोखोबराय महाराज हे भगवत भक्त होते. आता चोखोबरायचा मृत्यू कसा झाला हो? आता तुम्हाला म्हटलं मी, मृत्यू कसा होणं, एकादशीला होणं का आमुषाला होणं, याच्यावर शेवट गोड नसतो. तुमची शेवटच्या गतीत तुमची काय झाली आहे.
चोखोबरायला सुद्धा महाराज भगवंताने जवळ करावं. चोखोबराय मंगळवेढ्यामध्ये गावकूस बांधण्याचं काम सुरू होतं. गावकूस जुन्या काळामध्ये आबा महाराज गावाला होते ना, अशी तटबंदी असायचे, त्याला ते काम सुरू होतं. 4 महिने काम चाललं म्हणतात. सुंदर अभंगामध्ये त्या वर्णन आलेले. 4 महिने काम चाललं आणि अकस्मात ती कुस कडाडली आणि भिंत पडली. त्याच्यामध्ये अनेक जण गेले. त्याच्यामध्ये महाराज चोखोबराय महाराजांचा सुद्धा मृत्यू झाला. आता चोखोबराय गेले, बातमी पसरली सगळीकडे. देवाला वाईट वाटलं, माझा भगवत भक्त. देवानं नामदेवाला विचारा, नामदेवा तू मंगळवेढ्याला जा. नामदेव म्हणले काय काम आहे? अरे तिथं अनेक जण माणसं मेलेत, त्यात आपले चोखोबराय सुद्धा गेलेत, त्या चोखोबरायाच्या आस्ती घेऊन ये. आता नामदेव महाराज म्हणतात काय देवा, अरे आज एवढे हजारो माणसं गेले, तिथं चोखोबराच्या आस्ती ओळखायच्या कशा? देव म्हणतात अरे ज्यानं अख्खं आयुष्य भजनामध्ये घालवलं, पूर्ण जीवन भजनामध्ये ज्यांचं गेलं, त्यांच्या हाडातून सुद्धा विठ्ठल विठ्ठल नाव येईन म्हणले. तू जा तिथं आणि प्रत्येक आस्ती हाड घ्यायचं आणि कानाला लावायचं. ज्या हाडामधून विठ्ठल नाव येईन ते समजायचं माझ्या चोखोबरायचं. एवढी शाश्वती देवाला सुद्धा होती, कारण देवाला माहिती होतं चोखोबराय कशी भक्त होते महाराज. अहो चोखोबरायचा मुलगा जन्माला आल्याबरोबर भगवंताचं नामस्मरण करीत आला महाराज. उपजता कर्म मेळा वाच विठ्ठल सावळा. त्यांचा मुलगा चोखोबराय सुद्धा महाराज भजन करायचं. म्हणजे चोखोबरायचे हाड का भजन करणार नाही? आता आपला विषय सोडून द्या, आपले कीर्तनात बसलो तरी आपण काय म्हणत नाहीत नाही का, पण ते चोखोबरायचे महाराज. नामदेव महाराज म्हणतात देवा ओळखायचे कसे? नाम मन देवा कैशा ओळखाव्या, जयामध्ये विठ्ठल नाम निगे. नामदेव महाराज म्हणतात देवा कशा ओळखायच्या? देव म्हणतात जयामध्ये विठ्ठल नाम निगे. ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल. विठ्ठल 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 म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी वाजवा. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला विठ्ठल 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 नामदेवरायने प्रत्येक हाड घ्यायचं, कानाला लावायचं. ज्या हाडामधून विठ्ठल नाव ध्वनी येत होता ते हाड नामदेवरायने बाजूला ठेवायचं. महाराज नामदेवरायने सर्व चोखोबरायांचे हाड त्या अस्थी एकत्रित केल्या आणि महाराज पंढरपूरला घेऊन आले. पंढरपूरला घेऊन आल्यानंतर देवानं काय केलं महाराज? घेत चक्रपाणी पितांबरी पितांबरी घेत चक्रपाणी पितांबरी घेत चक्रपाणी पितांबरी पितांबरी घेत चक्रपाणी पितांबरी नामदेव आस्ती अनिला परखोनी नामदेव आस्ती अनिला परखोनी नामदेव आस्ती अनिला परखोनी नामदेव आस्ती अनिला परखोनी चक्रपाणी पितांबरी पितांबरी
घेत चक्रपाणी पितांबरी घेत चक्रपाणी पितांबरी पितांबरी घेत चक्रपाणी पितांबरी. नामदेव महाराजांनी त्या असते आणल्या. नामदेवे असते आणल्या पारखोन म्हणजे ज्याच्यामध्ये विठ्ठल विठ्ठल नाव निघेल ते हाड घेतलं, त्या असते घेतल्या. घेत चक्र पाणी पितांबरी नामदेवे असती आणल्या पारखोनी. ऐका, ज्यानं आयुष्यभर भजन केलं त्या भगवत भक्ताचे आस्ती सुद्धा देवानं आपल्या पितांबरामध्ये घेतले. मला जे जे हरी रंगी रंगले न वजे काही वाया गेले मांस चर्म हाड आणि देवा अवघीच गोड. तुकोबारा म्हणतात त्या भगवत भक्ताचे मांस असेल हाड असेल ते देवाला गोड आहे महाराज. म्हणून चोखोबाराय जरी कुठल्या जातीमध्ये जन्माला आले तरी पण जीवनाचा शेवट महाराज गोड करून घेतला. म्हणून तुकोबाराय म्हणतात याजसाठी केला होता आठ. याच्यासाठी जीवनामध्ये अट्टहास करायचा, पराकाष्ठा करायची की जेणेकरून आपल्या अंतकाळाच्या वेळेस भगवान परमात्मा आपल्याला एकतर नेण्यासाठी यावा किंवा अंतकाळाच्या वेळेस भेट द्यावी. तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही जी भक्तीचा अट्टहास केला, पराकाष्ठा केली, त्याचं आम्हाला फळ मिळालं. आमच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची भेट झाली आणि त्यामुळे आमचं जीवन आता निश्चिंत झालं. आता निश्चिंतीने पावलो विसावा. 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 कुंडलिया धावा कुंडलिया धावा तृष्णेची या आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कलिया कृष्णेची या कलिया कृष्णेची या. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. जीवनाचा शेवट गोड झाला. अर्थात शेवट गोड होणं म्हणजे भगवान परमात्म्याची भेट होणं, भगवान परमात्म्याची प्राप्ती होणं. आणि तुकोबाराय म्हणतात ते झाल्यावर जीवन निश्चिंत होतं आणि 10वी संपत्ती हरी आता निश्चिंतीने. तुकोबाराय म्हणतात आता कधी शेवटचा दिवस गोड झाला त्याच्यासाठी अगोदर अट्टहास केला आणि आता निश्चिंतीने जीवन निश्चिंत झालं. अर्थात आमच्या जीवनाची धाव संपली. तसं तर संसारामध्ये आपली धावाधाव संपत नाही. तुकोबाराय तर म्हणतात तुम्हाला धावाधावत जर करायचं असेल तर करी आईशी धावा धावीन चित्त लावी चरणापे. पण तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही अट्टहास केला त्या योगाने भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली आणि जीवन निश्चिंत झालं. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कारण परमार्थाचं फळच आहे महाराज जीवन निश्चिंत होणं. संसाराला बी फळ आहे पण संसाराचं फळ आहे पश्चाताप आणि परमार्थाचं फळ आहे जीवन निश्चिंत होणं. महाराज एक जणांना बंगला बांधला, बापू बंगला बांधला. बंगल्याची वास्तुशांतीच्या दिवशी पोरायच्या घरात भांडणं सुरू झाली. भांडणं सुरू कशामुळे झाले आबा महाराज की गॅलरीची बेडरूम घ्यायची कोणी, घरात सुरू झाले भांडणं. पाहुणे रावळे आलेले त्याने आणलेल्या कळश्या भांडे त्याच्यावर धिंगाणा सुरू झाला. म्हातारा म्हणलो काय झालं नेमकं बघा आलं. म्हातारा पाहुण्या रावळ्यात गप्पा हानीत बसलो होतं. घरात दन भांडे वाजायले. म्हणलं नेमकं झालं तरी काय घरात. आलो तर बघाले 4 पोरं चौघाचे भांडणं सुरू.
म्हातारं बाहेर आलं, पायऱ्या बसलं आणि डोक्याला हात लावला, म्हणला बंगला बांधला नसता तर बरं झालं. म्हणजे आपण करून करून जे आपल्याला पदरात मिळते त्याला काय म्हणतात? पश्चाताप. पण परमार्थामध्ये जे आपल्याला करून करून जे मिळतंय त्याचं नाव आहे निश्चिंती. जीवन निश्चिंत होणं हे परमार्थाचं फळ आहे. तुकोबाराय म्हणतात ना, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. संसारामध्ये वैराग्य निर्माण झाले पाहिजे आणि परमार्थामध्ये जीवन निश्चिंत झालं पाहिजे. तसं तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये नाही, तुका म्हणे श्रम केला आणि अवघा आला फळाशी. आमच्या जीवनातलं तुकोबाराय म्हणतात काहीच वाया गेलं नाही. नाहीतरी परमार्थातलं काय वाया जात नाही. तुका म्हणे भाव असता नसता किंवा मग सायास करिता काही वाया न वजे. तुकोबाराय प्रमाणे बघ, तुका म्हणे भाव असता नसता सायास करिता वाया न वजे. म्हणजे परमार्थातलं काहीच वायाला जात नाही. संसारातलं हरी येथे अवघे वाया गेली दिसती साया. तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचा. संसारातला साया सगळा वायाला जातो. पण तुकोबाराय म्हणतात तसं नाही. कवतूक वाटे झाली या वेचाचे. जे आम्ही परमार्थामध्ये सायास केले, अट्टहास केलं त्याचं आम्हाला कौतुक वाटते. नाम मंगळाचे तेने गुणे कवतूक वाटे झाली या वेचाचे. आपण जे कर्म करतो, जे कष्ट करतो त्याचं काहीतरी फळ चीज झालं पाहिजे, त्याचं कौतुक वाटलं पाहिजे. नसता काय केलं तरी पश्चातापच पदरात पडायला, त्याच्यापेक्षा न केलेलं बरं. पण तुकोबाराय म्हणतात आम्ही परमार्थ केला, परमार्थ आमचा फळाला आला, यशस्वी झाला. आणि एवढंच नाही, जी मुक्ती नावाची जी मुलगी आहे तिनं आमच्या बरोबर आम्ही तिच्या बरोबर लग्न केलं. अभंगाचं शेवटचे रण. का म्हणे मुक्ती परनिली नोवारी. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवारी. का म्हणे मुक्ती परनिली नोवारी. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवारी. आता दिवस चारी खेळी मेळी. आता दिवस चारी खेळी मेळी. आता निशिर्तीने पावलो विसावा. आता निशिर्तीने पावलो विसावा. दिवस चारी खेळी मेळी. आता दिवस चारी खेळी मेळी. आता निशिर्तीने पावलो तुकोबाराय म्हणतात आम्ही मुक्ती बरोबर लग्न केलं. तुका म्हणे मुक्ती परलिली नोवारी. आता दिवस चारी खेळी मेळी. तुकोबाराय म्हणतात बस देवाची भेट झाली, भगवान परमात्मा प्राप्त झाला. आता दिवस चारी खेळी. महाराज हे संतांचं जीवन आहे. काम संपले तरी जीवन शिल्लक राहिले. तुकोबाराय म्हणतात हे धन्य जीवन आहे. पण जीवन संपले काम शिल्लक आहेत हे दुर्दैवी जीवन आहे. तुमचं आमच्या जीवनामध्ये कामं तसेच राहतात. माणूस संपून जातो. भोगा न भुक्ता वयमेव भुक्ता. तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. माणसाची धाव संपत नाही. माणूस जातो. अहो मेलेच बी कायला काहीतरी द्यावं लागतं. त्याशिव कावळा शिवित नाही पिंडाला. म्हणजे गेला तरी पण आशा मागं ठेवलीच. पण तुकोबाराय तसं नाही म्हणत. आमच्या जीवनामध्ये भगवंताची भेट झाली. आता दिवस चारी. उरलेलं जे आयुष्य आहे आमचं, जे प्रारब्धात भोगात्मक प्रारब्ध आहे ते आता आम्ही भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालवणार. ते बी कसं खेळी मिळी. असं रडत पडत नाही. माणसं कामं करतात, काय घराने सुनायला कामं असतात पण ते करतात मग रडत पडत. आता शेवटी त्यांनाच करावं लागते. मग रडायचं कशाला? करावं तर त्यांनाच लागतं. पण तुकोबाराय आम्ही साधना करणार पण खेळी मिळी आनंदाने. गात जागा गात जागा गात जागा. असं जीवनामध्ये आम्ही साधना करणार. तुकोबारायला आता काय कर्तव्य शिल्लक राहिलं? देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले. तयाही कर्तव्य असे उरले लोकालागी. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता.
असं तुकोबऱ्यासारखं जीवन, सर्वांचा तुकोबऱ्यासारखा शेवट गोड व्हावा. वैकुंठवासी धोंडाबाई शाहू पवार या मातोश्रींनाही भगवान परमात्म्याच्या पायापाशी जागा मिळो. संत गेले तया ठाया देवराया पाववी. आपण अशी भगवंताच्या चरणी विनंती करू. त्या मातोश्रींचे